हे गाईज अँड दिस इज मी आर्या. सो आत्ता आपण चाललेलो आहोत रोटरी क्लबच्या फेस्टिवलमध्ये, जो आहे कर्नाळा स्पोर्ट्सच्या ग्राउंडवरती. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. जर तुम्ही पनवेलमध्ये राहत असाल तर तुम्ही ते याला नक्कीच व्हिजिट करा. बट जर तुम्ही पनवेलमध्ये राहत नसाल तर मी वरती याचा ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. त्यानंतर सगळ्यात आधी तर आम्हाला सुरू झाले हे सगळे स्टॉल्स, जिथे होते खूप वेगळे वेरायटीजचे साडीज, नेकलेस, याला बोलतात महाराष्ट्रीयन ठुशी. आणि त्यानंतर इथे खूप सारे वेगळे, लाईक फॉर एक्झाम्पल कांजीवरम, पैठणी, सिल्क, या सगळ्यामध्ये साडीज होत्या. इथे होते टॉप्स, त्या टॉप्सपैकी मी एक घेतला. आणि इथे सध्या इंस्टाग्रामवरती ट्रेंड करणारे म्हणजेच काश्मीरी झुमकाज हे सुद्धा अवेलेबल होते, ते पण एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये. त्यानंतर इथे होतं बुक्सचा स्टॉल. मी विचार केलेला एक बुक घेईन, बट मम्मी बोलली अभ्यासाचेच बुक्स कमी आहेत का, तुला दुसरे बुक्स रीड करायला पाहिजे. तर बुक घेण्याचा प्लॅन माझा झाला कम्प्लिटली कॅन्सल. आणि त्यानंतर इथे कॅन्डल्ससुद्धा आहेत. आम्ही कॅन्डल्स नाही घेतलं कारण की आम्हाला ऑलरेडी कॅन्डल्स बनवता येतात. इथे खूप सारे सँडल्स, शूज, हिल्स हे सगळं होतं. आणि इथे फ्लावर्ससुद्धा होते. जर तुम्हाला तुमच्या बाल्कनी डेकोरेट करण्यासाठी पाहिजे असतील तर हे सगळे नॅचरल आहेत, आर्टिफिशियल नाही आहेत, हे सगळे नॅचरल आहेत. आणि फायनली आम्ही पोहोचलो ते म्हणजे गेम झोन एरियाकडे. आकाश पाळण्यामध्ये बसायचं आहे. दादाला तर या एरियामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हतं, त्याला जायचं होतं फूड स्टॉलकडे. पण ॲटलिस्ट मला एका राईडमध्ये तरी बसायचं होतं, त्यामुळे मी बसले आकाश पाळण्यामध्ये, ते पण एकटीच. स्टार्टिंगला एकटी होती, त्यानंतर मला कंपनी द्यायला आले ही छोटीशी मुलं. त्यानंतर आम्ही पोचलो ते म्हणजे फूड स्टॉलकडे. इथे 2 सेक्शन आहेत, व्हेजिटेरियन सुद्धा आहेत, नॉन व्हेजिटेरियन सुद्धा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही जिथे पाहिजे तिथे जाऊ शकता. आणि सगळ्यात तिथे इथे बघा काय व्हरायटी आहे ते, म्हणजे एक विरा प्रॉन्स कोलीवाडा, त्यानंतर सुरमई थाली, प्रॉन्स थाली, पॉम्फ्रेट थाली. आम्ही ही थाली पार्सल घेतली, बट आम्ही सगळ्यात आधी खाल्लं ते म्हणजे पोटॅटो ट्विस्टर, ते पण पेरी पेरी फ्लेवरमध्ये. खूप जास्त टेस्टी लागत होते हे, म्हणजे खूप गरम होते. बट आता सध्या तर थंडी सुरू आहे, थंडीमध्ये गरम खायची जास्त मजा येते. त्यानंतर आम्ही खाल्ली पाणीपुरी, ते पण मिश्रा पाणीपुरी. ओ माय गॉड, काय सांगू तुम्हाला, किती दिवसानंतर मी पाणीपुरी खाल्ली असेल. त्यानंतर मग मी लांबून बघितलं की इथे आहे फायर पानचा शॉप, त्यामुळे मला तो ट्राय करायचा होता. आणि काहीतरी अशी हरकते मी करत असते लाईफमध्ये, त्यामुळे मी ही सुद्धा ट्राय केली, वाय नॉट. आणि स्टार्टिंगला तर मला थोडी भीती वाटली, त्यानंतर काहीच झालं नाही. हे बघा, लोक पान सगळ्यात एंडिंगला खातात, मी मधूनच खाल्लं. आणि त्यानंतर मग मला माझी तोंडाची टेस्ट कम्प्लिटली गेलेली, त्यामुळे मी इथे खाल्ला हा चिकन. तुम्ही सुद्धा इथे नक्की व्हिजिट करा. आणि त्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते. बाय बाय.